रवी मात्यावरी आला पापातही झाली रवी मात्यावरी आला
अगं काय ग पोरी? बरं बाई, असं होय काय? येतो हा. उठले मी आताची पोरं माझी उपाशी. उठले मी आताची पोरं माझी उपाशी. पण पोरी नो येत्या तुमच्या संतीशी. राधा चंद्रा ग हीरा तारा ग राधा चंद्रा ग हीरा तारा ग पोरी हाक मारता कशाला
पंकज हो धन्यवाद. मायबाप रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आणि पारदर्शी आमची लाडकी आजी सर्व गवळणींसाठी आमची लाडकी आजी सुवर्णा जोशी यांच्याकडून सर्व गवळणींसाठी 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे निर्भय आगाशे यांच्याकडून सर्व गवळणींसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे मनोहर आगाशे यांकडून संपूर्ण नमनाच्या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सुरेश बनबे गावकर गोरिवलेवाडी यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे अथर्व बातडे यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे मंथन आणि मंदार तांदळे गोळक यांकडून 555 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे शौर्य लिंगायत यांकडून आमच्या गवळणीसाठी 50 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे श्रेया लिंगायत फणसो गवळणीसाठी 50 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे मनीषा लिंगायत पण तो गवळणीसाठी 50 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे पूजा प्रदीप शिंदे बागवाडी यांकडून 50 रुपयाचं पारितोषिक आहे. तृप्ती जोशी यांकडून गवळणीसाठी 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे ओम साळी खालकावटा यांकडून या संपूर्ण नमनाच्या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे तर या सर्वांचे आम्ही श्री महापुरुष नमन करण्यावाडी शब्दशः आभार ऋणी आहोत. धन्यवाद.
यमुनेच्या तीरी श्रीकृष्ण वाजले वासरी त्याला पाहून हसले वाटेलो. यमुनेच्या तीरी श्रीकृष्ण वाजले वासरी त्याला पाहून हसले धन्यवाद. मायबाप रसिक प्रेक्षकांच्या मनापासून अन्नपारदर्शी पांड्या आगाशे यांच्याकडून आमच्या लाडक्या मावशीसाठी 50 रुपयाचा पारितोषिक आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशी त्यांचं नाव घ्यायचं. मावशी पांड्या आंब्यात आंबा हापूस आंबा, आंब्यात आंबा हापूस आंबा, पण पांढऱ्याला आवडतो मॅकडॉलचा खांबा. धन्यवाद. मावशी परत एकदा तुझ्यासाठी पारितोषिक आहे. निर्भय आगाशे यांच्याकडून तुझ्यासाठी 50 रुपयाचा पारितोषिक आहे आणि त्यांचंही असं म्हणणं आहे की त्यांचं नाव घ्यायचंय. मावशी निर्भय इवलेवले हरणाचे इवलेवले पाय, इवलेवले हरणाचे इवलेवले पाय, निर्भरराव कुठे दिसत नाही, पिऊन पडले की काय? मावशे बघबाई तुझ्यासाठी परत एकदा पारितोषिक आहे. सागर लिंगायत फणसोप यांच्याकडून तुझ्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्यांचंही असं म्हणणं आहे की तू त्यांचं नाव घ्यावं. मावशी सागर बगीचा में बगीचा, बगीचे में बंदर, बगीचा में बगीचा, बगीचे में बंदर, सागौरा रहते मेरे दिल के अंदर. धन्यवाद. मायबाप रसिक प्रेक्षकांच्या मनापासून आलेलं पारितोषिक प्रकाश लक्ष्मण पाटील यांच्याकडून आमच्या या हटकट मावशीसाठी 201 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सरिता जोशी यांच्याकडून आमच्या गवळींसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे नित्य तुषार अलीम यांच्याकडून आमच्या शायरांसाठी 151 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे अर्पिता ओंकार शिंदे यांच्याकडून आमच्या संपूर्ण नमनाच्या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे साईश पवार बागवाडी यांच्याकडून आमच्या संपूर्ण नमनाच्या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सर्वोदय जोशी यांच्याकडून मावशी व आमच्या सर्व गवळींसाठी 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. तर या सर्वांचे आम्ही श्री महापुरुष नमन मंडळ रोज
धन्यवाद मायबाप रसिक प्रेक्षकांच्या मनापासून आणि पारितोषिक निलेश पवार यांच्याकडून आमच्या मावशीसाठी 50 रुपयाचं पारितोषिक आले आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय मावशी निलेश. कृष्णाच्या बाटलीचा राधे लागला ध्यास. कृष्णाच्या बाटलीचा राधे लागला ध्यास. निलेशरावचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी खास. धन्यवाद मावशी बाय तुझ्यासाठी परत एकदा पारितोषिक आणलं आहे संतोष पाटील यांच्याकडून तुझ्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तू त्यांचं छानसं असं नाव घ्यावं मावशी संतोष. दारातल्या तुळशीला पाणी घालते वाकून. दारातल्या तुळशीला पाणी घालते वाकून. संतोषरावचं नाव घेते तुम्हा सर्वांचं मान राखून. धन्यवाद मायबाप रसिक प्रेक्षकांच्या मनापासून झालं पारितोषिक चंद्रकांत सदगरे आमचे पंचवर्षीय गाजले वाजपी लग्नाचे वाजपी यांकडून आमच्या गवळणीसाठी 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अमर घाणेकर मुंबई यांकडून मावशी तुझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशी त्यांचं तू छानसं नाव घ्यायचं आहे मावशी अमर. वाकडा तिकडा बेला त्यावर बसला कोला. वाकडा तिकडा बेला त्यावर बसला कोला. पहिला मेला म्हणून अमरराव केला. मावशी आम्हा सर्वांना पोरीनं विचारलं पण तू काय करते त्याचा लगेच सांगितलं नाही. अगं राधे सांगतच पाहिजे का ग? बरं सांगते हा. अगं मेले माझ्या म्हातारीचं काय अगं कशात काय आणि फाटत्यात पाय. बरं चला तर मग. बाजारात जायची वाट खूप लांब आहे बघ. एक छानसं गाणं म्हण पाहू. मावशी तू पण बरं. बरं बाई येते हा. दही दूध बराग माठामध्ये जाऊ तलाग बाजाराला रवी बघा आला माझ्यावरी. जाऊ तलाग बाजाराला रवी बघा आला माझ्यावरी. राग झाली दौलतरी.
चला तर मग. रामावतार संपल्यापासून पृथ्वीवर मोठमोठे दैत्य वाढू लागले. त्याचप्रमाणे मथुरेचा राजा कंस पृथ्वीवर धुमाकूळ घालू लागला. त्यावेळी पृथ्वी माता श्रीविष्णूंना शरण आली आणि म्हणाली, श्री विष्णू, कंस पृथ्वीवर धुमाकूळ घालत आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुम्ही काळजी नका करू. देवकीच्या पोटी 8वा अवतार घेऊन मी त्या कंसाचा नाश करेन. तोच मी हा 8वा अवतार श्रीकृष्ण रूपात. पण त्या कंसाची फोड कशी मोडायची? आले लक्षात. मथुरेला जाणारे दूध बंद केले पाहिजे. पण ही कामगिरी आपण न करता मित्र पेंड्या सुदामाकडे सोपवली पाहिजे. पेंड्या हे पेंड्या, सुदामा हे सुदामा. आलो आलो देवा. कृष्ण देवाची आम्ही हो खास, गाई राखीत कुंजवनात. कृष्ण देवाची आम्ही हो खास, गाई राखीत कुंजवनात. या गोकुळ गावात एकच राजा देवकृष्ण माझा. एकच राजा देवकृष्ण माझा. एकच राजा देवकृष्ण माझा. एकच राजा देवकृष्ण माझा. कृष्ण देवाचे आम्ही हो खास, गाई राखीत कुंजवनात. कृष्ण देवाचे आम्ही हो खास, गाई राखीत कुंजवनात. या गोकुळ गावात एकच राजा देवकृष्ण माझा. एकच राजा देवकृष्ण माझा. एकच राजा देवकृष्ण माझा. एकच राजा देवकृष्ण माझा.
देवांच्या प्रणाम आशीर्वाद असो. देवा असे एकाएकी बोलवण्याचे कारण? मित्र पेजा मित्र सुधामा आज मथुरेचा बाजार 16 सहस्त्र दिवशी सांडोळ आणि मथुरेच्या बाजारी थाटमाट करून निघाले आहेत आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. ही कामगिरी मी तुम्हा दोघांना सोपवत आहे. कशी आता जाऊया आपण. ठीक आहे. अरे सुदामा, अरे पेंड्या, देवाने कामगिरी सोपवली आहे. देवाने कामगिरी सोपवली आहे? मग कोणती? आता ऐकलीस ना? नाही आहे. तुम्ही याला बहिणच की काय? काय कोणी आता? कोणी आला? आणि कोणती कामगिरी सांगते आहे? तुला सहस्त्र. मला स्वस्त्रच. हा, 360. 360. हा, गोपिकांचा मेळा. गोपिकांचा मेळा. माट करून हा, मथुरीच्या बाजार चाललाय. मथुरेच्या बाजारी चाललाय. हा, 16 सहस्त्र हा मग. आणि 360. हा, आणि आपण दोघंच. दोघांचं काय? माझ्या भावा नाही जमायच्या. मग आलेला कशा? अरे मला जमणार नाही. त्या 16 सहस्त्र 360. पण असू देत की. हा बाबा, मला जमायचं नाही. तर मग ही कामगिरी करणार कोण? जमायचं नाही. मला दाखव. त्या मला पण जमायचं नाही. ए, तुला तर मला करणार कोण? तुला जमणार नाही. मला जमणार नाही. करणार कोण? ए, हा, अरे तू बघ. तू बघ. तो नाही. अरे तू काय? हा, काय बबलू. अरे बाबा, लागताय. मग त्याला जमणार नाही. बोल कोण आहे काय? हे बघ. हे बघ. ते पण हसताय. अरे तू. हे तो नाही काय? तू वाकडे तो. वाकडे हा मग. वाकडे करेल अरे मग काय? बघा नक्की करेल ना 100%. बघ इतके येऊन का बघा बघ अरे नाही. बघ अरे बघ तरी. बघ हात मारून बघ मग वाकडा वाकडा काय तो लांब अजून जोरात हाक मार. अरे वाकड्या वाकड्या. अरे मी आज जेवलाच नाही त्या दुपारी जोरात हाक मार. इकडं होळी करताय कोणतरी. त्यात बोलव अरे पण या तिकडे ये एवढा अर्जंट आहे? हो, ती कामगिरी आहे. अरे लवकर ये. लगबग झाली माझ्या जीवाची. लगबग झाली माझ्या जीवाची. अरे गोकुळा जायची हे लांब वाटतं बेंडाग मारी मला सोडाग मारी. बेंडाग मारी मला सोडाग मारी. लगबग झाली माझ्या
याला खायला ते काय घालतो? काय दाखवत तिकडे ना आंबट खाल्लं? लय बेकार आहे तो. तो वाटला आहे. बघ. ए, हा. आणि हात नव्हतं ना तिकडं. अरे मेले एवढं खेळत आहे, टकला कसा बोलतो होता काय? हात नव्हतं ना तिकडं. अरे टकला कसा बोलतो पण तू? खाल्ला नाही रे. खाल्ला, खाल्ला. खाल्ला, खाल्ला. अरे खाल्ला. जमला. एवढं जमला नाही का? देवा ना मालिक. मी काय बोलला? ए, बावड्या, काय रे? आपण होतात ते कुठं? कुठं? काय करून पाठवलं तर? हे माझी अपिला काय? माझी अपिला काय? बोलली. आणि? ते काय? आणि तुझी? त्या अपिला बाजत? ते काय बाजत? ते काय बाजत? आपण आले ना? आपण काय केली? बस आहे. मी पण गेलो पाहिजे. तिला दुसरी खाली. आणि? तिला दुसरी खाली. मी पण गेलो पाहिजे. पण गेला? मी पण तुझी? मी पण घुसलो. तू कशा घुसला? काय तर पुढे गेलो पाहिजे. का वळून आणलं होतं? काय पाहिजे? अरे गेलो. गेलो माझा आला तुला? काय? मी गेलो. माझा आला तुला? पाय लागला. पाय लागला? काय करू? तू तर काय? अरे सत्ता बोलली ना? क्या बोलली ना? मग एवढंच ना? का बोलला? मग काय गेल्या मी आमचा पाच गेला अवघड लागला तो गेला ना काय गेलो? पाठवून गेला ना? मग काय? मग तुमची हात आली मग धावत आलो घेतला मग नाही हे बोबड्या तू काय सर तू काय तू काय तू काय कामगिरी आहे लय मोठी कामगिरी आहे आंबा काढायची आंबा काढणार आंबा सुद्धा ना आंबा काढायचं आंबा नाही काढायचं दुसऱ्या देवाची कामगिरी आहे कामगिरी आहे 16 सहस्र अरे बापरे आता बोलतो 16 सहस्र 360 काय झाला काय तिघांचा ताट आणि मला हात करा घेऊन नाही
आज मार करून आता बोलत काय बोलत मथुरेच्या बाजारी चाललाय तू काय नुसतं जमायला असतील काय आलो का नुसतं नाही भेटणार कामगिरी करायची आहे राजीवा मिळणार काय त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे प्रतिबंध करायचा
आलेलं पारितोषिक आयुष जोशी. आयुष जोशी यांकडून मावशी तुझ्यासाठी 400 पारितोषिक आणलं आहे. 101 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशी नाव घ्यायचंय मावशी आयुष. खोक्यात ठोका मिठाईचा खोका. खोक्यात ठोका मिठाईचा खोका. आयुष्य ही तुझी भाटी तू माझा भोका. मावशे बघ बाबाय अथर्व बाकडे यांकडून तुझ्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आणलंय. आणि त्यांचंही म्हणणं आहे की त्यांचं छानसं असं नाव घे अथर्व. गुलाबाचं फूल हलतंय डुलू डुलू. गुलाबाचं फूल हलतंय डुलू डुलू. आणि अथर्व दिसता डुकराची पिल्लू. नमनाच्या कार्यक्रमासाठी आलेलं पारितोषिक अमिषा गोंबल संजय मांडवकर मामा यांकडून आमच्या संपूर्ण नमनाच्या कार्यक्रमासाठी रोज 1 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. त्याप्रमाणे शौर्य लिंगायत यांकडून आमच्या कृष्णासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. त्याप्रमाणे मधुसूदन वसंत लिंगायत श्री लक्ष्मी केशव देवाचे पुजारी पानसो यांकडून आमच्या संपूर्ण नमनाच्या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याप्रमाणे दिव्या दीपक जोशी यांकडून संपूर्ण गोळ्यांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याप्रमाणे शौर्य लिंगायत पानसो यांकडून कपिलासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याप्रमाणे संतोष महादेव पाष्टे यांकडून आमच्या संपूर्ण नमनाच्या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरभी शिंदे यांकडून गौरवण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याप्रमाणे सीता गोताळ यांकडून आमच्या संपूर्ण नमनाच्या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याप्रमाणे कैलासवासी सुधाकर जोशी यांच्या स्मरणार्थ भाचा आणि बाची यांकडून यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय मावशी अमर. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये भक्त सारा जंगला. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये भक्त सारा जंगला. अमररावचं नाव घेते तुझ्याच जीव रंगला. मावशी बघ बाय तुझ्यासाठी पारितोषिक आणलंय. प्रदीप शिंदे शौर्य लिंगायत कडून 100 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रदीप शिंदे यांचं नाव घ्यायचंय मावशी प्रदीप. इतिहास पुस्तकाला भूगोलाचे कवर. इतिहास पुस्तकाला भूगोलाचे कवर. आणि प्रदीपरावांची हिंदी त्यांची लवर. प्रमोद लिंगायत गणेश पवार यांकडून मावशीसाठी नाव घेण्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी प्रमोद. आंब्यात आंबा हापूस आंबा. आंब्यात आंबा हापूस आंबा. आणि प्रमोदावर आवडतो मॅकडॉलचा खंबा.
सगळ्यांची नाव घेतला येऊ दे तुझं घ्यायला जा अमोल लोकल म्हणजे खोटं कुठं जा घेतली माझा घे बरं असं म्हणतो तर घेते मग मटणात मटण तुकड्याचं मटण मटणात मटण तुकड्याचं मटण आणि वाकड्याच्या शर्टाला हडकाचं मटण कमी दिसता नाही नाव घेतला ऐकतं मग अंड्यावर आणले भात 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 अंड्यावर ठेवली पदार्थ अंड्यावर आणले भात अंड्यावर ठेवली पदार्थ म्हणजे अंड्यात पडला भोग अंड्यात पडला म्हणतो भोग अंड्यात पडला भोग मावशी एक नाव आलेलं आहे गणेश पवार याचकडून त्यांनी 50 रुपये पारितोषिक आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशी त्यांचं चहाचं असं नाव घे मावशी गणेश चहात घालून खाते बिस्किट आणि खारी चहात घालून घालते बिस्किट आणि खारी पण घाल्यानंतर नानकटच भारी हा धन्यवाद मावशी तुझ्यासाठी छानसं पारितोषिक आहे प्रदीप शिंदे यांच्याकडून मावशीसाठी 50 रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मावशी त्यांचं नाव घ्यायचंय कोणाचं तर शैलेश गंगावणे यांचं नाव घ्यायचंय मावशी शैलेश दारातल्या तुळशीला पाणी घालते वाकून दारातल्या तुळशीला पाणी घालते वाकून शैलेशरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचं मान राखून मग
काय रे? काय करत होता? अरे बापरे, तुझ्या नाव खूप आली. काय? कोण रे? तुझ्या हाताचा विजय. केव्हा झोप लागली? कोण रे? एवढा झोपला म्हणजे काय? कामगिरी केली? म्हणजे काय? कामगिरी केली? झाली? तू करा ना? पाठी बघ. ए, हे काय रे? खायचं वाटतं? मग? कामगिरी नका करत झोपला तू. अरे मी आला. कामगिरी पण करणार. ए, वा. जमल ना. जमल म्हणजे काय? बोला म्हणजे काय पाहिजे? काय लोकतोय? बोला. हा. किती दाब? अरे मेले नो आम्हाला अडवलं तुम्ही कोण अरे, काय झालं? आम्ही कोण? कोण? तुला माहित नाही? मग? कोण कोण तुला माहित नाही? अल्ला, आपण कोण? आपण मेला कुस्त्या नाही आमची सवंगडी. काय त्याला भितर तू? आम्ही किती गावात सोंगली मी पेंड्या मी सुधारणा मी फक्त या अरे बरं तुमचा काय कायदा वगैरे असेल की नाही काय हा? नाही जरा औषधांची भाजी कांदा टाकायचा विचार करतो काय भाजी कांदा टाकायचा विचार करतो. कांदा टाकायचा? हो कांदा मागते कांदा कांद्याला झोपायचं का? नाही तर काय आठवड्यात जरा कांदा आहे का कांदा आहे कांदा आहे. परत विचार जरा एकदा विचार तुला. नक्की तुला काय पाहिजे अरे मावती त्याला हा बंद आहे का मेला कायदा कायदा ये काय रे? काय गं? तुझ्याला कांदा बघतो. अरे वा मावशी ऐक तर बरं ऐकवा तर मग हुकूम देवांचा कायदा पेंड्या सुद्धा माझा. बाजाराला
पैसे दाजील ग दाजील ग मथुरेच्या बाजाराला पैसे दाजील ग मथुरेच्या बाजाराला अगं पोरीनो, खरोखरच कृष्णाच्या सवंगडे त्यांच्या कायद्यानुसार आपल्याला थांबलंच पाहिजे. एक नंबर कामगिरी झाली आहे आशीर्वाद असो. मित्र भेटले सुद्धा मला मी सांगितलेली कामगिरी तुम्ही पार पाडत तुमच्यात नाही यावे आपण. ठीक आहे देवा येतो आम्ही तुम्ही आलात कुठून आणि जाणार होते पण तुम्हाला वसलेला जाता येणार नाही कारण आम्ही तुमचा रस्ता भोगवून गेला आहे. आमचा रस्ता अडवला तुम्ही आहात तरी कोण? मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असेच असतात. मग कसे असतात राजे? काळी पद्म, बेंबी हिरा, मस्तकी तुला आणि कठीण असतात. अगं राजे तू म्हणतात ते अगदी बरोबर आहे पण जसजसे ऋतू घडी लागतात तसतसे ती बदलावी पण लागतात आणि हा माझा आत्मा अवतार श्रीकृष्ण भगवान नाही तर भक्तांच्या या दर्शनासाठी अवतरलो भुवरी भक्तांच्या या दर्शनासाठी अवतरलो भुवरी माझ्या जन्माची व्यथा सांगतो ऐकून घे कहाणी राधे ऐकून घे माझ्या जन्माची कहाणी राधे ऐकून घे कहाणी माझ्या